14व वचन आपण बघू. आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शाऊल येथे आला. परंतु प्रभू म्हणाला, जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्रायलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता माझे निवडलेले पात्र. सुंदर वचन सांगितलं. आपण इंग्लिश मध्ये पण ह्या वचनामध्ये 9वा अध्याय 9वा अध्याय आणि 15व वचन. Go, for he is the chosen vessel of mine to bear my name before Gentiles, kings and the children of Israel. परमेश्वर ज्यावेळेस अनन्याशी बोलतो त्यावेळेस तो काय सांगत आहे? अनन्याला कारण देते. जाणार का नाही जाऊ शकत हे, पण परमेश्वर त्याला कारण मी त्याला निवडलेलं. सगळ्या परराष्ट्रीयांपर्यंत, इस्रायलाच्या लोकांपर्यंत, सगळ्या लोक माझे जे संतान त्यांच्यापर्यंत माझं नाव पोहोचण्यासाठी मी पावलाची निवड केली. पाचारण त्या ठिकाणी विजन मध्ये स्पष्ट होत आहे. एका व्यक्तीचं पाचारण विजन मध्ये स्पष्ट होत. परंतु प्रभू म्हणाला, राजांना आणि परराष्ट्रीयांना, राजा म्हणजे जे उच्च अधिकारी आहेत त्या लोकांना, परराष्ट्रीय म्हणजे जे देवाला ओळखत नाही, जे इतर देवाला स्वीकारतात त्या लोकांबद्दल तो बोलत आहे. आणि इस्रायलाचे संतान याच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता मी त्याची निवड केली आहे. म्हणजे देवाच्या नावासाठी या राजांपर्यंत साधारण पाचारण नव्हतं. पावलाचं पाचारण कसं होतं? फार स्ट्रॉंग होतं. एखाद्या राजांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत आणि जे परराष्ट्रीय लोक जे देवाला अजिबात ओळखत नाही त्या लोकांना सांगण्याचं काम, येशूचं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पावलाचं. आणि हे जे कॉलिंग आहे हे हनन्याला परमेश्वर बोलतो. आणि आता काय म्हणत आहे की तू जा, मी जे तुला सांगितले ते कर आणि त्या शाऊलावर तू काय कर? हात ठेवून प्रार्थना कर. आपण हे पुढच्या वचनांमध्ये बघूया. 16व्या वचनांमध्ये 15. परंतु प्रभू म्हणाला, जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्रायलाचे संतान यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता माझे निवडलेले पात्र. माझ्या नावाकरिता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन. म्हणून त्याचं काम काय आहे? फक्त त्याच्यावर प्रार्थना करायचं, त्याचं कॉलिंग, त्याचं जे पाचारण आहे ते त्याला दाखवून द्यायचं, त्याचे डोळे वापस यायला पाहिजे. आणि परमेश्वर म्हणतो, येणाऱ्या दिवसामध्ये त्याला माझ्या नावासाठी जो काही छळ सोसायला लागणार तो मी त्याला दाखवून देईन. आता तुला नाही दाखवणार, अनन्याला नाही दाखवणार, पण मी कोणाला दाखवीन? म्हणजे मी त्याच्याशी बोलेन. जसं मी तुझ्या बरोबर बोलत आहे, अनन्याशी बोलत आहे, तसं मी त्याच्याबरोबर काय ह्या गोष्टी घडत आहे. कारण जे एन्काउंटर, जे दर्शन त्या शाऊलाचं विशिष्ट क्रमांकावर येताना येशू ख्रिस्ताबरोबर झालं, ते त्याचं जीवन बदलून टाकलं, त्याचा राग बदलून टाकला, त्याचा विचार बदलून टाकले. एक माणूस जो हात धुवून लोकांच्या मागे लागलेला, नाश करायचं ठरवलेला, त्या व्यक्तीचं कारण एका मिनिटात त्याचं हृदय परिवर्तन झालं. सगळ्या काही गोष्टी आज आम्ही ख्रिस्ती म्हणतो आणि आम्ही वर्ष सेम जीवन जगतो. आम्हाला आमचा ख्रिस्त आमच्या जवळ आहे, पण आम्हाला अजून आमचं वैयक्तिक दर्शन झालेलं आहे. ज्या वेळेस आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एन्काउंटर होतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्त कोण आहे त्याच्या वैभवी गौरवामध्ये जेव्हा तो आम्हाला दिसतो, आम्हाला दर्शन होतं, आम्हाला कळतं, त्याच वेळेस आमचं पाचारण चालू होतं. माझ्या प्रियानं, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की प्रत्येक जण विचारत असतं की माझं पाचारण काय आहे. तुमचं पाचारण त्याच वेळेस चालू होणार ज्यावेळेस तुम्हाला येशू ख्रिस्ताचं दर्शन. आज हे बायबल जे आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास करा, कितीही जणांचा अभ्यास, जोपर्यंत त्यांना एक दर्शन देवाकडून येत नाही, एक विजन येत नाही, परमेश्वराची भेट किंवा आवाज किंवा त्याचं ग्लोरी किंवा त्याचं लाईट जोपर्यंत दिसत नाही, त्यांच्यावर पडत नाही, त्यांचं हृदय परिवर्तन होत नाही, तोपर्यंत त्यांचं पाचारण सुरू. असं तुम्हाला परमेश्वर दिसत आहे, तुम्हाला जर येशू ख्रिस्ताचं ते गौरव दिसत आहे, तुमच्या आत्म्याशी तो बोलत आहे, तर तुमचं हृदय परिवर्तन आहे. वचनाप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस चालत आहात,
तो तुम्हाला दाखवून देणार क्लिअर तुमचा मार्ग मोकळा होता, काय करायचं आणि काय. परमेश्वर विजनच्या द्वारे तुमचं पाचन. पण आज आम्ही तयार आहे. आज आम्ही तेवढी उत्कंठा बाळगत होता. रोज आम्ही परमेश्वराला विचारत होता की परमेश्वर माझं पाचारण काय आहे, मी काय करायचं आहे, मी कुठे जायचं आहे. परमेश्वर डिटेल दे. आज जर हा व्यक्ती जो नाश करणार आहे, मंडळीचा नाश करणारा व्यक्ती आहे, त्यांना परमेश्वर पकडून म्हणू शकतो, त्याच्याबद्दल जर डिटेल देऊ शकतो, त्याचं पाचारण काय आहे आणि तो कुठं राहत होता, कोणाच्या घरी तो सापडेल आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा आणि तो मोकळा होईल. तर आज तुम्ही आणि मी जे त्याचे लेकरं आहोत, आम्ही जो प्रार्थना केली तो आम्हाला सांगणार की माझं पाचारण काय. पण आज आमच्याकडे ते धाडस आहे का म्हणण्यासाठी. जे लोकांना पाचारण माहितीये, जे देवाचा आवाज आहे का, आज आमच्याकडे ते पाचारण आहे. पण हनन्यासारखं आज आमच्याकडे धाडस आहे का की परमेश्वर म्हणाला उठ आणि जा आणि आम्ही जायला तयार आहे. उठ आणि इकडे जा, आम्ही जायला तयार आहे. हे कर, आम्ही करायला तयार आहे. ह्याच्याशी असं बोल, आम्ही बोलायला तयार आहे. आज आम्ही लोकांचे मन सांभाळतो, आज आम्ही अंतःकरण सांभाळतो, आज आम्ही आमचं किती व्यवस्थित आणि कम्फर्ट झोन मध्ये राहतो, किती निवांत राहतो, या गोष्टींकडे बघत बसतो. आमचं किती नुकसान होईल इथे उठलो आणि तिकडे गेलो की. परमेश्वर सांगतो जा. ज्या वेळेस आम्ही देवाचा आवाज ऐकायचा नाही ठरवतो, तर मला तो योनाची गोष्ट आठवते. योनाला पण परमेश्वराने सांगितलं, त्याच्या जीवनावर पाचारण होतं, त्याच्याशी परमेश्वर बोलत होता. त्याला म्हणाला खूप मला त्या लोकांना वाचायचं. पण योना गेला नाही. त्यांनी काय केलं, देवाचा आवाज ऐकला, त्याचं बोलणं ऐकलं आणि काय केलं, तार्शीसला गेल्यावर काय झालं, परमेश्वराने त्याला त्याच्यासाठी वादळ पाठवलं, समुद्राच्या तळाला त्याला नेलं. 3 दिवस 3 रात्र ते तळाशी उतरलं. मरण दाखवलं. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या योजनेपासून, परमेश्वर जे सांगतो त्याच्यापासून कळतो, त्यांनी जे पाचारण केलं त्याला आम्ही मॉडिफाय आमच्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा प्रयत्न करतो. मग परमेश्वर मग त्याच्या पद्धतीने. आज एक चांगला स्टुडंट कोण असतं, जे शब्दाने आहे, सांगितल्याने आहे. पण एक दुसऱ्या टाईपचं स्टुडंट असतं की त्यांना ना किती कठीण प्रकारे समजून घ्यायचं असतं. मग कधी कधी तिचा मार बसतो, कधी कधी ओरडणं बसतं, पण तरी पण शिकण्याची बुद्धी येत नाही. आणि मग परमेश्वर तळाला नेऊन बघतो की बघ बाबा, आता तरी तू शिकतोस का, आता तरी तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन येतं, आता तळाला आलास, आता तुझ्याकडे करायला काहीच नाही, आता ना तुझं पाचारण तुला कामाला येईल ना कोणती गोष्ट येईल. एक वेळेस सैतानाच्या हातात आम्ही सापडलो ना, तर आम्हाला देव सुटका दे. जीवन देवाच्या हातात तुम्ही ज्यावेळेस सापडाल त्यावेळेस कोण सुटका दे, कोण सुटका दे. तर विचार करण्यासारखी गोष्ट. आज परमेश्वराचा आत्मा प्रत्येकाशी बोलतो, आज प्रत्येकाशी बोलतो. काय सांगत येतो की आज आमच्यामध्ये ते धाडस आहे. आज आम्ही परमेश्वराचा आवाज जर ऐकतो, त्या पद्धतीने आम्ही मनुष्याला घेऊन वागतो तर देवाला घेऊन वागायचा आज हा निर्णय आहे. मनुष्याला घेऊन वागणारे लोक पुष्कळ आहेत, या जगात पुष्कळ आहेत. देवाला घेऊन वागणारे फार थोडकेच आणि शेवटच्या काळामध्ये फक्त तेच लोक. आज निर्णय आहे. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर एखाद्या व्यक्तीचं पाचारण आज आम्हाला विजनच्या द्वारे, एखाद्या दर्शनाच्या द्वारे तू बोलू शकतो, इतर गोष्टी बोलू शकतो. परमेश्वरा तुझ्या नावावर एक एन्काउंटर परमेश्वर तुझ्या बरोबर आणि आमचं लाईफ चेंज. आज मी प्रार्थना करते, जे लोक हा व्हिडिओ बघत, जे लोक म्हणत आहेत की मला माझं पाचारण पाहिजे, मी मला माहिती पाहिजे की मी काय करायचं आहे परमेश्वर, मी प्रार्थना करतो. जे लोक आज हा प्रश्न स्वतःला विचारतात, तुला विचारतात, प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. अजूनही आज त्यांच्या व्यक्ती एक एन्काउंटर, येशू ख्रिस्ताने एन्काउंटर परमेश्वरा त्यांना बोलतो. जसं शावणाला झालं आणि त्याचा पाऊल झाला. परमेश्वर तुझं एन्काउंटर जेव्हा होतं त्यावेळेस लोक सेम होणार नाही. ही प्रार्थना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना.
ज्यांना ज्यांना एक दर्शन पाहिजे येशू ख्रिस्ताचं, त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. त्यांच्या अंतःकरणाच्या इच्छेप्रमाणे त्यांना प्राप्त, विश्वासाप्रमाणे प्राप्त हो परमेश्वर एन्काउंटर शेवटच्या दिवसांमध्ये, या काळामध्ये, या भयानक दिवसांमध्ये परमेश्वर एक एन्काउंटर येऊ दे. तुझी ओळख, तुझं गौरव दिसू दे. कोण येशू ख्रिस्त काय आहे, आणि परमेश्वर जसा शाऊलाचा पाऊल झाला तसं आमचंही जीवन बदलू देत परमेश्वर. आज फक्त जे नाश करणारे लोक आहेत त्यांनाच बदलण्याची गरज नाही, पण आज परमेश्वर तुझ्या मंडळीमध्ये पुष्कळ जणांना बदलण्याची, पुष्कळ जणांना एक नवीन जीवनाची गरज आहे. मी प्रार्थना करते त्या प्रत्येक बहिणीसाठी, मी प्रार्थना करते त्या प्रत्येक भावासाठी परमेश्वराचे रडून परमेश्वराचा मागत की मला माझा मार्ग, मला परमेश्वरासाठी जीवन दे. सरेंडर. एक एन्काउंटर तुझा एन्काउंटर त्यांच्या जीवनामध्ये दर्शन दिसते जात परमेश्वर त्यांचं जीवन परिवर्तन. मी प्रार्थना करते की आत्मिक क्रांती, तुझा आवाज ऐकू देत. येणाऱ्या दिवसामध्ये तुझा आवाज पवित्र आत्म्याने ते चालू दे. जसा हनन्या न घाबरता तुझ्या आवाजाला ऐकून तो सगळ्या गोष्टी करतो, तो ओबिडियन्स करतो त्यामध्ये. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली.